सियाराम बाबा आश्रमामध्ये रात्री राहिलो होतो. तर सकाळी सकाळी मैयावर स्नान करायला आलोय. मैयावर कशा वाफा येतात बघा, बाहेर थंड हवा आणि मैयाचं पाणी कोमट असतं, त्यामुळे माशांना खायला घातल्यावर कशा टपाटप उड्या मारतात. स्नान झालंय आमचं, आता पूजा करणार आणि निघणार. ते कधी राहायला मिळालं नव्हतं. एवढ्या परिक्रमांमध्ये आम्ही दर्शन करून जायचो, पण आम्हाला काल आम्ही गाठलंच हे ठिकाण राहण्यासाठी. तिकडे राहण्यासाठी आमची सोय आहे, 2 मजली बांधले तिकडे. सूर्योदय झाला लागलाय. रस्त्यात राधाकृष्ण मंदिरला थांबलो. थोडंसं सामान पाठीवरचं काढून हलकं जरासं. तेली भट्ट्यांपासून निघाल्यापासून पहिल्यांदाच विश्रांती घेतली. गोशाळा आहे इकडे, गाई गोधन भरपूर आहे. राधाकृष्ण मंदिर. सियाराम बाबांचा फोटो. साधूंचे जाते त्यांच्या आराध्याचं नामस्मरण करत जात असतात. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
राम राम हरे 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 कृष्ण नर्मदे हर. हरे राम हरे राम. परिक्रमा मार्गावर जात असताना आम्हाला कळलं की एक तरुण साधू महात्मा आहे. खूप म्हणजे त्यांची साधना खूप आहे. त्यांच्या दर्शनाला जरूर जा. इथे आलोय. त्यांनी छान वाटिका लावली, इथे पाण्याची सोय केली आहे. सदा शिव होय, मधले पार करण्यासाठी असं काही ना काही केलेलं असतं. सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब. वाटेमध्ये असे पाण्याची जी त्या ज्या ठिकाणी असतात स्थानं, की छोटे छोटे ओढे नाले मैयामध्ये मिसळायला जात असतात, त्या ठिकाणी असे दगड बिगड टाकून वाट केलेली असते. ससावत गाव पास केलं आहे आम्ही आता. लेपाच्या दृष्टीने दिशेने मार्गक्रमण चालू आहे. पुढे अजून एक संलग्न नदी मैयाला मिळायला जाते. त्याचा प्रवाह, त्याचा छोटासा जलप्रपात. नदी ओलांडण्यासाठी जे छोटे छोटे पूल केलेले असतात, त्यासाठी आधीपासूनच दगडांवर पांढऱ्या निशाणी करतात की त्या दिशेने जा, नाहीतर पुढे जाऊन परत मग आडवं यावं लागतं लक्ष नाही राहिलं तर. पुढे एक छोटा आश्रम पण, म्हणजे थोडंसं विश्रांती स्थान पण बनवलं आहे. लोखंडी पूल बनवला आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी येतात. भगवान करन अच्छा विजय क्यों नहीं हो जाए वो खसकेल के जगह पर उनकी क्रिया से करनी पड़े भाई। महीना 15 दिन हो ला। हाँ हर बढ़िया। हमारा बाबा तो सेवा कर रही है। उधर एक मैया को किया, गुरु जी का आशीर्वाद है। तुम तो वहीं बिल्कुल आराम से सो रहे हो। पाँव ढीला छोड़ो, पाँव ढीला छोड़ो। पाँव पूरा शरीर ढीलो छोड़ दो। सर नीचे डाल दो। बहुत धीरे से होगा, ये। तो 10-15 दिन कुछ नहीं करने वाले हो। आराम से कि बाबा का इलाज हो रहा। जुड़ के हो जाएगा खत्म। हाँ, ये फटा हुआ है जो आप उठा दे रहे हैं। हाँ हो जाएगा। लो जरा ऊंचा सर्कल और इसका इधर से और देखिए सब ये इधर आगे ऐसे सर उठा लो उनका। इधर चड्डी इधर थोड़ा हाँ तो वो तो मैंने बताई थी उनको। जो आप ये अंगूठा जो रख रहे हैं ना, ये नीचे से इधर फटा हुआ है पूरा। पहले फटा हुआ ना। हाँ ये पहले फटा हुआ।
नीचे जैसे आप पकड़ते हो ना अंगूठा पत्तली में, तो दर्द करता है। हरे कृष्णा कृष्ण देखो मत इधर। कृष्णा देखो ना। हरे हरे आंखें बंद कर लो, सो जाओ तुम तो। हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण पाँव ढील ना छोडणं. हरे राम लेपामधल्या आश्रमामध्ये आलो आम्ही. भारती ठाकूरांचा जो आहे महा नर्मदा परिक्रमावासी सेवा आश्रम ग्राम लेपा. शंकराचं मंदिर केलंय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नर्मदे हर. श्रीराम मंदिर आहे. जय श्रीराम, जय जय श्रीराम.